राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके हे गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे. काल त्यांनी विस्तृत आढावा बैठक घेतली. आज दक्षिण गडचिरोलीमधल्या परिस्थितीची त्यांनी संपूर्ण माहिती घेतली. या भागात नेमक्या शासकीय योजना आणि इतर योजना कशामध्ये राबवल्या जातात आपल्यासोबत ते स्वतः आहेत. मला सांगा की गडचिरोली जिल्हा हा राज्यातला सर्वाधिक मागास जिल्हा आहे, सर्वाधिक आदिवासी भागात या ठिकाणी आहे. अशा भागात तुम्ही 2 दौरे काल गडचिरोली आज आहे, काय नेमकं नियोजन होतं? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या कल्पनेतून आणि संकल्पनेतून आदिवासी विभागाच्या माध्यमातून आदिवासी लाभार्थी हा लक्ष केंद्रित करून विद्यार्थी केंद्रबिंदू समजून आदिवासी विभागानं काम करावं अशा प्रकारचा मुख्यमंत्री महोदयांनी 100 दिवसाच्या कृती आराखड्याच्या माध्यमातून आज अहेरी आणि भामरागड या दोन्ही प्रकल्प स्तरीय आढावा बैठक घेतली असता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमाच्या माध्यमातून PM जनधन योजना, आभा योजना या दोन्ही योजनेची या विधानसभा मतदारसंघामध्ये लाभार्थी केंद्रबिंदू समजून प्रभावी योजना राबवल्या गेले की नाही या प्रकारचा आढावा घेतला असता दोन्ही प्रकल्प कार्यालयाच्या माध्यमातून अहेरी आणि भामरागड आणि गडचिरोली या तिन्ही प्रकल्पाच्या माध्यमातून PM जनधन योजना, आभा योजनाची प्रभावी अंमलबजावणी केली असल्यामुळे आढावा घेतला असते माझ्या लक्षात आलेलं असल्यामुळे मी समाधानी आहे. जर समजा उर्वरित काही राहिलं असेल, आम्ही आढावाच्या माध्यमातून आमच्या आदिवासी आश्रमशाळा, शासकीय आश्रमशाळा आणि सेंट्रल स्कूल जे सुरू आहे त्याच्याबाबतसुद्धा आढावा घेतला असता या भविष्यामध्ये विद्यार्थ्यांची पटसंख्या कशी वाढेल, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना आदिवासी आश्रमशाळेमध्ये सुखसुविधा कशा मिळेल, अध्ययन आणि अध्यापन कसं होईल अशा प्रकारचा संकल्प केला असल्यामुळे निश्चितच त्याची अंमलबजावणी होईल. मला सांगा की आपण पाहतो की नेहमी आदिवासी विकास विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या आश्रमशाळांचा दर्जा, त्या ठिकाणी घडणाऱ्या वेगवेगळ्या उघड होणाऱ्या बातमी आपल्याला अनेकदा चर्चेचा विषय असतात, वादग्रस्त गोष्टी बाहेर येतात. अशा टाळण्यासाठी संपूर्ण राज्यभर आदिवासी विकास विभागाकडून काही वेगळ्या पद्धतीचं अंमलबजावणी होणार आहे का? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, आदरणीय एकनाथजी शिंदे, आदरणीय अजितदादा पवार यांच्या संकल्पनेतून कल्पनेतून आदिवासी विभागाप्रती, आदिवासी समाजाप्रती प्रचंड सहानुभूती आणि प्रेम विश्वास दर्शवून आदिवासी समाजावर लक्ष केंद्रित करून युवक युवती असो, विद्यार्थी असो याच्याकडे लक्ष केंद्रित केलं असल्यामुळे सर्वांना न्याय देण्याचे प्रयत्न करणार आहे आणि आदिवासी विभाग पूर्ण लक्ष केंद्रित केलेलं आहे. या अगोदर जे अध्ययन आणि अध्यापनाच्या बाबत ज्या येणाऱ्या तक्रारी आहे तर येणाऱ्या शैक्षणिक सत्रामध्ये बिलकुल तक्रार आणि अडचण येणार नाही अशा प्रकारचा आदिवासी विकास मंत्री म्हणून तुम्हाला आश्वासित करतो. काही ठिकाणी आपण पाहतो जेवणाचा दर्जा, बाकी सगळ्या गोष्टी यासुद्धा नेहमी कधीकधी वेळेवर येत असतात. म्हणजे पूर्ण महाराष्ट्रातला जो आदिवासी विकास विभाग आहे त्या ठिकाणी असलेल्या आश्रमशाळांच्या दर्जासंदर्भात तर त्या बाबतीत काय होईल? महाराष्ट्र शासनानं आदिवासी विद्यार्थी प्रवेशित त्या विद्यार्थ्यांना सकस आणि पोषक आहार मिळावा म्हणून सेंट्रल किचनच्या माध्यमातून आम्ही त्यांना गरम भोजन देण्याची प्रक्रिया महाराष्ट्रात सुरू केली असल्यामुळे आता कुठल्याही प्रकारची भोजनाच्या बाबत तक्रार नाही आहे. परंतु येणाऱ्या काळामध्ये आम्ही ज्यामध्ये सेंट्रल किचनच्या माध्यमातून अन्न डबे पोचवले जात नाही, भोजन पोचवलं जात नाही, त्या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये भोजनावर विशेष लक्ष केंद्रित करून आम्ही एक डाटा तयार करायचा विचार केलेला आहे की बा कुठल्या दिवशी सकाळी काय नाश्ता दिला, जेवण का दिलं, सायंकाळी जेवण का दिलं, अशा प्रकारचे अद्ययावत यंत्रणा करण्याचा संकल्प केलेला आहे. भविष्यात आमच्या घातलेल्या सत्रामध्ये, येणाऱ्या सत्रामध्ये आमच्या शासकीय आदिवासी आश्रमशाळेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांप्रती 100% विश्वास असून भोजनाच्या बाबत असंतुलता राहणार नाही. मला विश्वास आहे की येणाऱ्या काळामध्ये विद्यार्थ्यांना सकस आणि पोषक आहार 100% मिळेल. एक शेवटचा प्रश्न. आता अलीकडेच काही ठिकाणी धान खरेदी केंद्रावर गैरव्यवहार झाल्याचं उघड झालं होतं. जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानंतर गुन्हे दाखल झाले. तर बाकी इतर ठिकाणी काही ठिकाणी असं झालं असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर काही त्या संदर्भात पुढे आदेश देणार आहेत? धान खरेदीमध्ये झालेली अनियमितताच्या बाबत प्रचंड जिल्ह्याच्या माध्यमातून बातम्या आल्या, प्रकाशित झाल्या.
परंतु महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अजितदादा पवार आणि एकनाथजी शिंदे यांनी आदेश देऊन माननीय जिल्हाधिकाऱ्यांना चौकशी करून 30 एप्रिलच्या आत सुस्पष्ट अहवाल पाठवावं, त्याच्यानंतर योग्य ती कारवाई करेल अशा प्रकारचा संकल्प असल्यामुळे येणाऱ्या काळामध्ये धान खरेदीमध्ये कुठल्या प्रकारची अनियमितता येणार नाही अशा प्रकारचं तुम्हाला शब्द. महेश तिवारी, न्यूज 18 लोकमत, अहेरी, गडचिरोली.